नमस्कार, मी अक्षरा पाटील. पुस्तक वाचन या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं खूप मनापासून स्वागत. मित्रांनो, शिवाजी सावंत लिखित मृत्युंजय या कादंबरीचं आपण वाचन करीत आहोत. तत्पूर्वी चॅनलवर पहिल्यांदाच असाल किंवा चॅनल यापूर्वी सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर चॅनल आधी सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. भाग 8, कर्ण 20. 9 दिवस झाले. या दीर्घ कालात सम्रांगणावर काय घडलं काय नाही याचा साग्र वृत्तांत प्रत्येक दिवशी संध्याकाळी सत्यसेनाकडून समजत होता. आपला करडा घोडा चतुरंग दलात मुक्तपणे गरगर फिरवून डोळ्यांनी टिपलेली क्षणचित्र रोज संध्याकाळी शिबिरात माझ्यासमोर विनयानं उभा राहून तो मला ऐकवित होता. ती क्षणचित्र डोळ्यांपुढं उभी राहतात सर्वांगाची लाही लाही होत होती. गुरु द्रोण, कृपाचार्य, जयद्रथ, अश्वत्थामा, शल्य, शकुनी मामा, जरासंधाचा वीर पुत्र सहदेव, कृतवर्मा, बृहद्बल, बाल्लिक, भगदत्त, भूरिश्रवा, क्षेमधूर्ती, दुर्योधन, दुःशासन, पितामहांचे सर्व महारथी सम्रांगणावर होते. पण मत्स्य आणि विराट यांच्या लक्षावधी सेनेला मारण्यापेक्षा त्यांना कुठल्याही पांडव योद्ध्याला इतक्या दिवसात कंठस्नान घालता आलं नाही. पराक्रमाची सीमारेषा ओलांडता आली नाही. आपल्या गुरुला साक्षात जामदग्न परशुरामांनाही पराभवाचा काळा कलंक पत्करायला लावणारे पितामह भीष्म सेनापती म्हणून असताना पांडवांपुढं ते कसे काय निष्प्रभ ठरले? केवळ वृद्धत्व हेच त्याचं कारण नव्हतं. केवळ श्रीकृष्णाचे रणकुशल डावपेच हेही त्याचं उत्तर नव्हतं. त्यांना प्रेमाचे कोमल पाश तोडवतच नव्हते. प्रेमाच्या आसक्तीची व्यक्तिला घेरून राहिलेली लोचट बंधनं क्षत्रिय असूनही रणांगणावर त्यांना सोडवत नव्हती. श्रीकृष्णानं ती तोडली होती, पण त्याचा भक्त म्हणून घेणाऱ्या पितामहांच्या महारथाबरोबर मात्र ती समरांगणातच त्यांच्या छायेसारखी त्यांचा पाठपुरावा करीत होती. प्रेम प्रेम ही प्रसंगी महान ठरणारी प्रेरक शक्ती कधी कधी आणि नेमकी ऐन निर्वाणीच्या प्रसंगी पितामहांसारख्या शूर योद्ध्यालाही दुर्बल करत होती. पितामहांच्या बाबत हे रोज ऐकायला मिळत होतं, पण पांडवांकडं आणि शरीर कुरुसैनेत अशा द्विधा मनस्थितीत ते लढत होते. युद्धारंभी किंकर्तव्य झालेला अर्जुन श्रीकृष्णाच्या उपदेशानंतर सावरला होता, मात्र संभ्रमित पितामह तसेच राहिले. आपल्या वध्य मामाला मारणाऱ्या श्रीकृष्णाचा आदर्श ते विसरले होते. पित्याच्या आज्ञेसाठी आपल्या मातेचं रेणुकेचं मस्तक धडावेगळं करणाऱ्या आपल्या प्रत्यक्ष गुरुचा परशुरामांचा आदर्श ते विसरले होते. जीवनभर उचललेली पांडवांची तळी ते लक्ष लक्ष कुरुसैनिक भीमाच्या गदेला आणि अर्जुनाच्या बाणांना पणाला लावून युद्धातही उचलून धरीत होते. हेच त्यांना करायचं होतं, तर महामंत्री विदुरांसमवेत त्यांनीही हिमालयाची वाट का धरली नाही? पितामहांनी आपलं धवल चारित्र्य केवळ प्रेमापोटी कळंजून का घ्यावं तेच मला समजत नव्हतं. कुरु म्हणून पितामह श्रेष्ठ ठरले. जीवनभराच्या अलांछन ब्रह्मचर्यानं महत्पदाला चढले. पण सेनापती म्हणून पांडवांची सौम्य युद्ध करून कुरूंची दिशाभूल करण्याऐवजी ते सरळ सरळ पांडवांकडूनच लढले असते, तर एक योद्धा म्हणून मी त्यांचं स्वागत करून त्यांचे चरण धरले असते. ज्या ज्या वेळी युद्धाची महान विषारी बीज अंकुरत होती त्या त्यावेळी एका तटस्थ आणि हतब्रब त्रयस्थाची भूमिका घेऊन रंगवलेल्या शोकांत नाट्याचा हा शेवटचा अंकही ते त्याच तटस्थेनं पार पाडित होते. त्यांची न्यायप्रियता आखाड्यासारख्या काही अटीतटींच्या प्रसंगी मला स्पष्ट दिसली होती. म्हणूनच त्यांच्याविषयी नितांत आदर असलेलं माझं मन विचारित होतं, पितामह असे का वागतात? सत्यसेनानं कथन केलेली क्षणचित्र स्वस्थ बसू देत नव्हती. रात्रीच्या दाटलेल्या अंधारातही निद्रेला पारखी झालेली डोळ्यांची पाखरं शिबिराच्या छताला रोज टोचा मारित होती. सम्रांगणाच्या प्रत्येक दिवसाची चित्र त्यावर कोरीत होती. पहिल्या दिवशीच्या ऐन उत्साहपूर्ण युद्धात सात्यकी विरुद्ध लढलेला कीर्तिवर्मन, विराट पुत्र, उत्तराला कंठस्नान घालणारा शल्य, इरावाण आणि श्रुतायू यांचं घनघोर युद्ध, कुंती भोजाला घेरणारे विंदानुविंद, द्रुपदावर धावून जाणारा जयद्रथ, बृहद्बलाला घायाळ करणारा अभिमन्यू, अश्वत्थाम्यानं पिटाळलेला शिखंडी
इत्यादी सर्व स्पष्ट दिसत होतं. मन मात्र एकाच वीराभोवती त्या रात्री रेंगाळलं होतं. पांचाल राज श्वेताभोवती. पांडवांकडून लढताना त्या वीरानं पहिल्या दिवसाचा अविरोध नायकत्वाचा मान पटकवला होता. पितामहांना संत्रस्त करून त्यानं सहस्रावधी सैंधव, गांधार, कलिंग आणि कुलिंग कापून काढले. भयग्रस्त सेना पितामहांच्या नावे आक्रोशत त्यांच्या महारथांचा आश्रय घेऊ लागली. तेव्हा पितामहांनी श्वेताला सरळ आपल्या अंगावर घेतला आणि त्याच्या श्वेत नावाला शोभणारा कंठभेद करून त्याच्या धवल कीर्तीचा मार्ग सुलभ करून दिला. संध्याकाळी युद्ध थांबलं तेव्हा सर्व सैनिक योद्ध्यांची झुंबड श्वेताचं चेतनाहीन शरीर पाहण्यासाठी एकवटली होती. पहिल्या महान दिवसाचा शेवट श्वेतानं श्वेतपूर्ण केला. मार्गशीर्ष वद्य तृतीया या दिवशी पितामहांनी केलेली सारंग पक्षासारखी सैन्य रचना निष्प्रभ करावी म्हणून पांडवांच्या सेनापती दृष्टद्युम्नानं आपली सेना क्रौंच पक्षाच्या आकारात उभी केली. तो स्वतः अग्रभागी उभा राहून आपल्या पित्याला द्रुपदाला पराभूत करणाऱ्या गुरु द्रोणांना आपले रक्तवर्णी अग्नीसारखे नेत्र विस्फारून अथक शोधत होता. सूर्योदय होताच हात उंचावून सिंहासारखी गर्जना करीत तो अश्वत्थाम्यावर तुटून पडला. शल्य शंखाला भिडला. पितामहांनी पांचालांची सेना बाणांनी झाकून टाकली. अभिमन्यू लक्ष्मणावर चालून गेला. धुळीचे लोळ उठले. आपला कोण आणि परका कोण, कुणाचा कुणाला मेळ लागत नाही. सात्यकीच्या झंझावाती गर्जनायुक्त भ्रमणानं दुसरा दिवस निनादला. पितामहांचा सारथी ठार करून त्यांना आपल्या वृष्णी कुलाची खरी ओळख सर्वांना करून दिली. प्रेतांचे ढिगारे हिमालयाची उंची मोजू लागले. नाराज, बस्तिक, पदम, सुची, गोमुख, गवास्ती या फेकलेल्या असंख्य बाणांचे पर्वत झाले. वद्य चतुर्थीचा तिसरा दिवस उजाडताच पितामहांनी ठेवणीतील गरुडाकार सैन्यरचना आखली. वद्य चतुर्थीचा तिसरा दिवस उजाडताच पितामहांनी ठेवणीतील गरुडाकार सैन्यरचना आखली. तिला ग्रासण्यासाठी अर्जुनानं अर्धचंद्राकार सैन्य उभं करून उजव्या हाताशी रथाचा चक्ररक्षक म्हणून भीमाला घेतला. पक्षांच्या किलबिलाटात खडगांचा खणखणाट मिसळत त्यांनी कौरवांचा मध्यान कालापर्यंत क्रूर पाठपुरावा केला. कोसल, केकय, गांधार, संशप्तक, त्रिगर्त यांच्या सेनापथकातील शेकडो अश्वसाद, रथी आणि पदाती निपटले. त्यांना थोपवायला कुणीच समर्थ नव्हतं. भयग्रस्त होऊन वाचवा वाचवा म्हणत कुरु सैन्य दुर्योधनाच्या आश्रयाला धावलं. सेनापती झालेल्या पितामहांवर सौम्य युद्ध खेळल्याबद्दल दुर्योधन प्रचंड खवळला. त्याच्या मर्मभेदक वाक्ताडानं संतप्त होऊन भीष्मांनी पांडव सेना इतकी मागं पिटाळली की ती आता रणक्षेत्राबाहेर पळून जाणार असं दिसू लागलं. ते पाहताच हाती शस्त्र न धरण्याची प्रतिज्ञा केलेल्या श्रीकृष्णानं अर्जुनाचा नंदी घोष रथ टाकून धर्तीवर झेप घेतली. कुठल्या तरी रथाचं उखडलेलं चक्र हाती पेलून तो सरळ पितामहांवर सरसावून धावला. 10 पावलं तो पुढं सरसावला नसेल तोच अर्जुनानं रथातून खाली झेपावत त्याला थोपवला. तिसरा दिवस धर्तीवर अंधाराचे काळे दाणे पेरत श्रीकृष्णाची प्रतिज्ञा भंगून निघून गेला. मला पुन्हा पुन्हा वाटत होतं की पितामहांना भेटावं, त्यांना असाच निकरानं संग्राम करीत राहण्याची विनंती करावी, पण ते शक्य नव्हतं. एक अर्धरथी एका महारथ्याच्या एका सेनापतीच्या शिबिरात कसा जाणार? चौथ्या दिवसापासून अंधार वाढायला सुरुवात झाली. त्या दिवसापासूनच कलेकलेनं क्षय पावणाऱ्या चंद्रासारखी आमची सेना निष्प्रभ होऊ लागली. तो दिवस भीम आणि घटोत्कच यांनी आपल्या हाती घेतला होता. खवळलेल्या भीमानं महासागरासारखी आपली विशाल काया फुलवीत सिंहनाद करताच हत्तीच्या अंगावरील केश सुद्धा ताट उभे राहिले. वृषपर्व्याकडून मिळालेली आपली गदा पेलत तो गजदलात धुमाकूळ घालून कुरूंचे हत्ती कुरूंवरच उलटवून लावित होता. वर्षा ऋतूतील पाणलोटासारखा अवतीभोवतीच्या सैन्याचे तट ढासळीत होता. तो भीम नाही, यम आहे म्हणत कुरु सैन्य सैरावैरा धावू लागलं. त्या सैरभैर झालेल्या सैन्याला अधिकच गोंधळून टाकण्यासाठी घटोत्कच मोठे मोठे वृक्ष उखडून त्याचे मार्ग रोखत होता. भीमासमोर उभं राहण्याचं सामर्थ्य एकाच गदावीरात आहे हे जाणून सर्वांनी दुर्योधनाला त्याच्यावर सोडला. खवळलेल्या 2 हत्तींसारखे ते एकमेकांना भिडले.
प्रहारावर प्रहार करून ठिणग्यांचे स्फुल्लिंग वर्षवू लागले. युद्ध सोडून सैनिक त्यांची गरगरणारी वेध घेणारी मंडलं पाहू लागले. दुर्योधनानं मस्तकाजवळ एक मर्मभेदी प्रहार करताच हिमालयाचा कडा कोसळावा तसा भीम उन्मळून खाली पडला. धरती हादरली. कुरुसेनेनं दुर्योधनाचा गगनभेदी जय जयकार केला. पण पण घडीभरातच पुन्हा उठलेल्या भीमानं शुक्रदेव, केतुमान, सत्यदेव, सेनापती, भानुमान, जलसंध, उग्र, वीरबाहू, दुर्लोचन या दुर्योधन बंधूंना विदीर्ण केलं. उपाशी व्याघ्रासारखे पलित्याप्रमाणे असलेले रक्तवर्णी नेत्र गरगर फिरवीत झंझावातासारखा तो चतुरंग दलात अविरोध भ्रमण करून सापडेल त्याला आव्हान देऊन अंगावर घेऊ लागला. आपल्या अवजड गदेनं अनेक बलदंडांना छिन्न विछिन्न करून अंगी मृत्यू संचारल्यासारखा सोमरसाचे कुंभच्या कुंभ रिचवीत दुःशासन दाखवा, दुःशासन दाखवा म्हणत थैथै नाचला. वद्यषष्टीच्या 5व्या दिवशी युद्धाच्या आमच्या सेनेनं केलेल्या मकराकृतीवर अर्जुनाची शेन पक्षाकृती पांडव सेना चालून आली. सर्व कुरुक्षेत्राभोवती अंकुश, दंड, पालानं, खंडित पाती, भग्न रथचक्र यांचे ढीग साचले होते. हातपाय, मस्तक, धड यांचे पर्वत उभे होते. मैनाक पर्वतातील गृध, कुकर, कुररी या मांसभक्षक पक्षांचे थवेच्या थवे युद्धभूमीभोवती उतरायला सुरुवात झाली होती. 5व्या दिवसाचा नायक होता भूरिश्रवा. त्यानं सात्यकीच्या 10 पुत्रांना यमसदनाला धाडून पुन्हा सात्यकीला अंगावर घेतलं होतं. अभिमन्यू आणि लक्ष्मण यातील श्रेष्ठ कोणते ठरत नव्हतं. सारंग पक्षाच्या आकाराची कुरुसेना 6व्या दिवशी रणांगणावर उतरली तेव्हा समोर पांडव सेनेचा विशाल मकर पाहून पितामहही थरकले असावेत. कारण त्यांच्या समक्ष रथातून खाली उतरून हाती गदा घेतलेला भीम क्रोधानं द्रोण, अश्वत्थामा, शल्य यांचे रथ एका मागून एक उलटे करून उचलून सरळ फेकून देऊ लागला. त्याचं धैर्य धोकादायक ठरू नये म्हणून धृष्टद्युम्नानं त्याला थोपवून पुन्हा रथारूढ केला. त्यानं मूर्छित केलेल्या दुर्योधनाला सम्रांगणाबाहेर काढण्यासाठीही अश्वत्थाम्याला मार्ग सापडत नव्हता. असे कुरुसैनिक धृष्टद्युम्न, भीम आणि अर्जुन यांच्या आक्रमक हल्ल्यांना घाबरून स्वैर पळत होते. युद्धाचा निर्णय दूरच राहो, पण सैन्याला एकत्र बांधण्याची साधी हातोटीही पितामहांकडे नव्हती असं कोण म्हणू शकलं असतं. पण काही घडत नव्हतं, कधीच घडणार नव्हतं. 7वा दिवसही निघून गेला. पराभवाची दाट छाया माझ्याच काय पण सर्व योद्ध्यांच्या मनाभोवती दाटू लागली. 25 लक्षाची अफाट सेना आणि अनुभवी सेनापती असून युद्ध कुरूंच्या दृष्टीनं एक पाऊल सुद्धा पुढे सरकत नव्हतं. का सरकत नव्हतं? 8व्या दिवशी रात्री संत्रस्त आणि चिंताग्रस्त झालेले शकुनी मामा आणि दुर्योधन माझ्या शिबिरात आले. कर्ण, हाती शस्त्र घे. श्रीकृष्णाची प्रतिज्ञा सुद्धा आता भंग पावली आहे. चल, तुझ्या नेतृत्वाखाली पितामहांना अर्धरथी म्हणून लढायला भाग पाडीन मी. दुर्योधनाचा शब्दन शब्द त्याच्या हृदयाची असहाय्य व्याकुलता स्पष्ट व्यक्त करीत होता. मृत्यूच्या द्वारात माणसाच्या 2च प्रतिक्रिया होत असतात, एक पराकोटीच्या क्रौर्याची आणि पराकोटीच्या हळवेपणाची. तो हळवा झाला होता. कर्ण म्हणजे केव्हाही युद्धात रथाला झुंपावं असा जणू घोडा वाटत होता त्याला. मित्रा, सर्वांच्या प्रतिज्ञा भंगतील, धरतीचं उदर भंगेल, कर्णाची प्रतिज्ञा मात्र कधीच भंगणार नाही. तुला जर खरोखरच माझी सेनापती म्हणून आवश्यकता वाटत असेल तर पितामहांना शस्त्र टाकून दूर व्हायला सांग. मी दुर्योधनाला वाटेला लावलं. कुरूंची 10 लक्ष सेना कामी आली होती. पितामहांचं क्रूर द्यूत काही थांबत नव्हतं. त्यांना मोहाचे प्रेमाचे पास तोडता आले नव्हते. माझ्या शिबिरातून बाहेर पडलेला दुर्योधन तडक पितामहांच्या शिबिरात शिरला असं मला कळलं. त्यांची काय बोलणी झाली ते मला कळलं नाही, पण दुर्योधनानं त्यांना स्पष्टपणे सेनापती पदाचा त्याग करायला सांगितलं असावं. कारण 9व्या दिवशी सर्वतोभृत अवकाशात सैन्यरचना करून पितामहांनी पांडवांना संत्रस्त करून टाकलं. शतानिकासारखा महारथी ठार करून आशेचे नंदादीप उजळले. आता काहीतरी घडेल अशी आकांक्षा निर्माण झाली. दशमीची चंद्रकोर माथ्यावर घेऊनच त्या रात्री निर्धास्त कुरूंची शिबिरं विसावली होती. दृषद्वतीचं पात्र खळाळत धावतच होतं. त्याचा धवल वर्ण युद्धभूमीवरची रक्तगंगा मिळाल्यानं लाल झाला होता.
नियती गरगरत होती. चांगले 9 दिवस. वद्य एकादशीचा दिवस आला. युद्ध सुरू झाल्यापासून 10वा दिवस उजाडत होता. नेहमीपेक्षा थंडीचा कडाका थोडा अधिक जाणवू लागला. युद्धभूमी धुक्याचे पटल सोडायला तयार नव्हती. आकाशही झाकोळलं होतं. सूर्योदयासमोर प्रलय ध्वनी ऐकण्याचा सराव झाल्यामुळं दृशद्वतीला किनाऱ्यावरची शांतता पाहून काहीतरी चुकल्यासारखं वाटत होतं. मलाही काहीतरी चुकल्यासारखंच वाटू लागलं. कारण समोर उभा राहिलेला दुर्योधन जे सांगत होता त्यावर कसा विश्वास ठेवावा हेच समजत नव्हतं. काल रात्री पितामहांच्या शिबिरात युधिष्ठिर येऊन गेला. त्यांच्या संवादात वारंवार शिखंडीचा निर्देश होता. दुर्योधनाचे शब्द माझं मस्तक सुन्न करीत होते. सेनापती असताना पितामहांनी युधिष्ठिराची एकांतात भेट घेतलीच का? त्याच्याशी घटकाभर विवाद केलाच का? आणि इतकं करून पुन्हा सर्वांना अंधारात का ठेवलं? कोणत्या योजना आखण्यात आल्या? शिखंडीचा त्यात काय संबंध? काहीच अर्थसंगती लागत नव्हती. युवराज दुर्योधना, आज माझ्या सहनशीलतेचा खरोखरच कडेलोट होतो आहे. आज पांडवांपैकी एक तरी विख्यात महायोद्ध्याला पितामहांनी पाडलं नाही तर स्वतःचं पतन स्वीकारावं. मी हाती शस्त्र धरीन. जर आज यापैकी काहीच घडलं नाहीतर तू माझ्या शिरी चढवलेला राजमुकुट तुझ्या पायांशी टाकून मी चंपानगरीचा मार्ग स्वीकारेन. 10 दिवस रणवाद्यांचे आणि शस्त्रास्त्रांचे ध्वनी दुरून ऐकून आता मला काहीच ऐकू येऊन असं झालं आहे. माझा रणांगण प्रिय वायुजित दिवसेंदिवस थकत चालला आहे. जैत्ररथाबरोबर माझ्या कीर्तीवर धूळ साचते आहे. जा, पितामहांना सांग की एकतर युद्धाची कोंडी फोडा, नाहीतर कर्णाचा कंठनाळ फोडा. दुर्योधनाला रणांगणावर धाडताना, निर्वाणीचा संदेश देताना आगतिकतेची पोकळी लपवणं मला शक्य नव्हतं. तो तरातर निघून जाताच मी वायुजितासह आणखी 4 शुभ्र घोडे जैत्ररथाला झुंपले. ज्यानं जीवनभर माझ्या सुखदुःखांचा वाटा स्वतःचाच म्हणून सहर्ष उचलला होता, त्या शोणाच्या समाधीवर पुष्पमाला चढवण्याचं कर्तव्य मागं राहू नये ही तीव्र मनीषा होती. कुरुक्षेत्र सोडून राजनगर एका हाती टाकून विराटांच्या सीमांवर असलेल्या त्यांच्या समाधीकडं माझा रथ धावू लागला. रणवाद्यांचे कलकलाट मागं पडले. संध्याकाळपर्यंत परतणं भाग होतं. दोन्ही बाजूस 2-2 साथीदार घेऊन मला नेहमी शोणासारखंच वाटलेला वायुजित शेपटीचा पिसारा फुलवीत दौडू लागला. त्याच्या शेपटीच्या झुपक्यातील अगणित दाट केश अशा शुभ्र केशांसारख्या शोणाच्या आठवणी असंख्य होत्या, शुभ्र होत्या. यमुनेच्या तीरावर उभ्या असलेल्या शोणाच्या निशब्द समाधीचे दगड दृष्टिक्षेपात येताच मला हात उंचावून बोलवू लागले. वसुदादा, ये. क्रूर आणि अन्यायी जगाला तुझं मन कधीच कळलं नाही. सांग, तुला काय सांगायचं असेल ते माझ्या कानात सांग. हा सारथी आपली सुखदुःख उरात जतन करून ठेवणार नाही असं का तुला वाटतंय? मी जिवंत असतो तर सूर्यपुत्रा, तुझ्या रथाच्या घोड्यांचे वेग मी वागवले असते. तुझं लोहत्राण तुझ्या देहावर चढवलं असतं. पण उलट आज तूच माझ्यावर फुलं चढवणार आहेस. कशाला आणली आहेस ती पुष्पमाला? लहानांना कोणी कधी फुलं अर्पित नसतात. यमुनेचा शांत गंभीर प्रवाह आणि त्याची समाधी सगळं माझ्याप्रमाणेच अबोल होतं. पण अबोलपणाचा बोलका जिव्हाळा मी अनुभवत होतो. यमुनेच्या स्वच्छ पात्रात हस्तमुख क्षालन करून हातातील पुष्पमाला समाधीवर वाहताच मन शांत झालं. पात्राकडं पाहताना अश्वत्थाम्यानं असेच कधीतरी ऐकवलेले उद्गार मनचक्षूंसमोर उभे राहिले. जीवन ही जन्ममृत्यूच्या तासातून वाहणारी नदी आहे. येतो शोण. गुडघे टेकवून मी समाधीला वंदन केलं. मावळतीची सौम्य किरण पाठीवर घेत वायुजित पुन्हा कुरुक्षेत्राकडे धावू लागला. आता कसलीच चिंता नव्हती. पायात अडखळणारं काही नव्हतं. मागं वळायचं कारण नव्हतं. तो पुरा दिवस दौड करीत युद्ध थांबवण्याचा संकेत करणारं रणशिंग वाजत असतानाच मी रथ माझ्या शिबिरासमोर आणला. सगळं कसं शांत शांत भासत होतं. नेहमी एकमेकांच्या पराक्रमाचं तोंडभर वर्णन एकमेकांना ऐकवीत परत शिबिराकडे फिरणारे सैनिक मला कुठंच दिसेनात. इतकी नीरव भयान शांतता का? युद्ध थांबलं असूनही सैनिक मागं का फिरकत नाहीत? काय झालं? भयंकेची तीव्र सनक सावरतच मी वायुजिताला रथापासून मोकळं केलं.
एक टिटवी दृशतवतीच्या काठानं कर्कशपणे केकाटत पळाली. तिची किंकाळी मला कशी तरीच वाटली. संध्या छायेचा धुसर प्रकाशही अस्पष्ट होत होता. वद्य एकादशीचा सघन काळोख दोन्ही सेनांच्या शिबिरांभोवती दाटत होता. पलिते उजळूनही तो दूर करता येणं शक्य नव्हतं. सूर्यास्त होऊन एक घटका झाली तरी सत्यसेन शिबिराकडं माघारी का येत नाही, की कुणीतरी त्यालाच आजच्या युद्धात अचूक घेरलं काय? शिबिराच्या द्वाराचा पटल हाताच्या मनगटाभोवती गुंडाळून गुंडाळून फाटण्याच्या घाईला आला. अंधाराचा भेद करून कुरुक्षेत्रावर रोधलेले माझे डोळे पार थकले. काय झालं होतं? काय घडलं होतं आज? शेवटी टपटप टपटप असा टापा कानी आल्या. सत्यसेनाचा घोडा नित्याच्या ऐटतार लयीत येत नव्हता. त्याची दौड चुकत माकत होती. अंगराज पितामह पडले. तो माझ्यासमोर येताच घोड्यावरून कसा तरीच खाली येत म्हणाला. अंगावर हिमालय कोसळल्याचा भास मला झाला. कुणी केला हा दिव्य पराक्रम? मी त्याचे खांदे गदागदा हलवून त्याला चित्कारत विचारलं. अर्जुनानं. शंढ असलेल्या शिखंडीला पुढं घालून. व्याकुळ असलेल्या पितामहांना सर्वजण भेटून गेले तरीही तळमळत ते अजून कुणाची तरी वाट पाहतायत. आणि मध्येच अडखळत तो म्हणाला, आणि काय सत्यसेन? आपला भानुसेन गेला. आपल्या हस्ते अग्नी देण्यासाठी त्याची शव सर्वांनी थांबवलं आहे. त्यानं मान फिरवून आपल्या डोळ्यांना अधैर्याचा शेव लावला. भानुसेन गेला. सत्यसेन जा, त्याला अग्निसंस्कार द्या. तुम्ही द्या, माझ्यासाठी थांबू नका. वायुजितावर आरूढ होऊन मी तसाच युद्धभूमीकडे निघालो. मनात विचारांचं थैमान होतं. भोवती अंधार होता. पितामह पडले. कुरूंचा राजदंड पडला. त्यांचे आणि आपले मतभेद आहेत. एका सारथ्यापेक्षा ते आपणाला अधिक मानत नाहीत. त्यांच्या मनी एका अर्धरथ्यापेक्षा अधिकच आपणाला मोल नाही. तरीही मन त्यांच्याकडे का ओढ घेत होतं? ही आत्मवंचना आहे काय? नाही नाही, जो योद्धा मृत्यूच्या द्वारात घायाळ होऊन पडला आहे त्याची भेट घेताना कसली आली आहे वैयक्तिक स्पर्धा? कसला मानापमान? कोणते मतभेद? आता काही क्षणांचीच सोबत करणाऱ्या त्या महापुरुषाचे प्रमाद मनात तसेच उगाळीत बसायचं की काय? इतर कुणाला ते शक्य असेल, कर्णाला नाही. त्यांची भेट घेतलीच पाहिजे. पुत्रांचं दहन बाजूला ठेवून. माझ्या मनीचे भाव जाणून दाटलेल्या गर्दीजवळ वायुजित आपोआप एका शिबिरासमोर थांबला. पलित्यांचा प्रकाश अंधार उजळण्याऐवजी त्याला अधिकच भेसूर करीत होता. म्लानचर्येच्या सैनिकांचं कडं कुरूंच्या शरपंजरी पडलेल्या सेनापतीचं दर्शन घेण्यासाठी दाटलं होतं. राजकक्षेत सुखशय्येवर निद्रा घेणारा तो वीर शरांच्या तृणपात्यांच्या शय्येवर पडला होता. दाढीच्या शुभ्र कचात 2-3 शुष्क शरांच्या तृणकाट्या अडकल्या होत्या. मस्तकावरचा गौरवशाली मुकुट दिसत नव्हता. ठाई ठाई शरीरात रुतलेले बाण तसेच होते. डोळ्यांभोवती काळ्या सुरकुत्यांची वलय दाटली होती. त्यांच्या शरीराखालचं तृण धन्य झालं होतं, पावन झालं होतं. ज्याच्यावर त्यांची निस्सीम भक्ती होती त्या गुरुतुल्य शंपाक ब्राह्मणानं त्याचं मस्तक सावरलं होतं. महाबाहो भीष्म. भावना वेगात पितामहांऐवजी भीष्म हे शब्द ओठातून निसटल्याचं मला जाणवलं. पण ते केव्हाच त्यांच्या कानापर्यंत जाऊन पोहोचले होते. परत घेता येत नव्हते. पापण्यांच्या सुरकुत्यांआड लपलेले तेजस्वी नेत्र किलकिल्ले. दीर्घ ओटांची अस्पष्ट हालचाल झाली. तोच पाषाणांवर बाणाचं पात आदळताच होतो तसा कणीदार आवाज त्या वृद्ध, शांत आणि मृत्यूशय्येवरील जर्जर शरीरातूनही पुन्हा उमाळून आला. भावनांची आणि आपुलकीची वलय घेऊन. कोण? कर्ण. ये, असा जवळ ये. दोन्ही हात हलवून भोवतीच्या सेवक आणि सेविकांना दूर जाण्याचा संकेत केला. ढणढणत जळणाऱ्या पलित्यांशिवाय भोवतीत कुणीही उभं राहिलं नाही. मस्तक सोडून शंपाकही निघून गेला. होय, मी कर्णच आहे. सूतपुत्र अर्धरथी कर्ण. कसा जवळ येऊ? काय येऊ? माझ्या स्वाभिमानाचा घोडा कुठंतरी अडकळत होता. कर्ण? कोण सूत? कोण क्षत्रिय? कोण रथी? अर्धरथीनी कोण महारथी? सगळ्या असत्य कल्पना. ये माझ्याजवळ, अगदी जवळ ये. एक योद्धा म्हणून तरी अस्तंगत सेनापतीची आज्ञा पाळ. मी जवळ गेलो.
हिमालयाच्या उभ्या कड्याचा शेवटी आडवा विंध्याद्री झाला होता. इतका हळुवार ध्वनी, इतका जिव्हाळा कधीच अनुभवला नव्हता. ज्या रीतीनं आयुष्यभर त्यांनी सत्याला कवटाळलं होतं, तशाच आपुलकीनं एक हात विस्तारत एकदम जवळ ओढून त्यांनी मला कवटाळलं. पुन्हा सर्वांगावर रोमांचाची शिरशिरी तरळली. परशुराम, श्रीकृष्णानंतर झालेला हा तिसरा दिव्य आणि अविस्मरणीय स्पर्श होता. कर्ण, तू सुतपुत्र नाहीस, तू राजमाता कुंतीचा सर्वात प्रथम पुत्र आहेस. क्षणभराची शांतता पलित्याची फुरफुर मला स्पष्ट ऐकवू लागली. त्यांना वाटत होतं की त्यांनी सांगितलेले सत्य प्रथम त्यांच्याच तोंडातून मला ऐकायला मिळत असावं. मला आता त्यांचं कुतूहल नव्हतं. मी सुतपुत्र नाही, कुंतीपुत्र नाही, सूर्यपुत्रही नाही. मी एक जिवंत माणूस आहे. येईल त्याला निर्धारानं तोंड द्यायला उभा ठाकलेला एक सैनिक आहे. एवढीच माझी कल्पना होती. का, हे ऐकून तुला काहीच कसं वाटलं नाही? त्यांच्या छातीवरचे रुतलेले बाण बोलताना मंद स्पंदत होते. नाही, हे सत्य मी पूर्वीच ऐकलं आहे. मग मग मी तुझ्या ठाई ठाई अधिक्षेप केला, अवमान केला म्हणून मजविषयी तुझं मन तिरस्कारानं, क्रोधानं मन भरून गेलं असेल. पण पुत्रा, तसं नाही रे. तुझी अवहेलना करावी हा माझा हेतू कधीच नव्हता. तुला अर्धरती म्हणून युद्धापासून दूर सारण्यात, तू तू नात्यांच्या अज्ञानानं आपल्या सख्या बंधूंशी लढू नयेस, एवढाच पवित्र उद्देश मी मुराशी बाळगला होता. वृद्धांची मनं ही ऐरणीसारखी असतात. तप्त लोखंड मात्यावर घ्यायचं आणि वर घणाचे आघातही. इतकं करून जगाला ऐकायला मिळतात ते लोखंडाचे आणि वर घणाचे टनत्कार. ऐरण मात्र निशब्द असते. त्यासाठीच तिचा जन्म असतो. तू भेटीला आलास हे कल्याणकारकच झालं. मजविषयीचे सर्व किंतु मनातून काढून टाक. तू अर्धरती नव्हेस, तर महारथ्यांचाही महारथी आहेस. मरणप्राय यातनांनी विवल होऊन ते क्षणभर थांबले. एक दीर्घ श्वास सोडून त्यांनी डोळे उघडले. पितामह, कंठ दाटून आल्यानं मलाही काही बोलवेना. कर्ण काशी राज्यात भानुमतीचं हरण करणाऱ्या दुर्योधनावर कोसळलेल्या देशोदेशींच्या राजांना तू एकट्यानं थोपवलंस हे कोण विसरणार? जरासंधाला तू चारलेली धूळ मगधांनाच काय, मला सुद्धा स्तिमित करणारी होती. तुझ्या संपूर्ण आर्यवर्ताच्या दिग्विजयाचा डिंडीम अजूनही माझ्या कानात घुमतो आहे. शस्त्रास्त्रात, बाहुबलात तू अर्जुनाहून श्रेष्ठ आहेस. आणि कौंतेया, गेली अनेक तप तू जगून दाखवलेलं जीवनाचं तत्वज्ञान युधिष्ठिराला खाली पाहायला लावील असंच आहे. तुझा बाहुकांटक भीमाचे प्राणही कोंडून टाकील इतका प्रभावी आहे. पुत्रा, तू तू साक्षात श्रीकृष्णासारखा दैदिप्यमान आहेस. जा, आपल्या बंधूत जा, जिनं दुःखाशिवाय अन्य काहीच पाहिलं नाही. राजमाता असून एका योगिनीचं खडतर जीवन जिच्या वाट्याला आलं, तुझ्या दर्शनासाठी जिच्या नेत्रांचे आतुर पक्षी जीवनभर फडफडत राहिले, मूक हृदय आक्रंदत राहिलं, त्या तुझ्या कुंती मातेच्या चरणांशी जा. माझ्या मृत्यूबरोबरच हा वैरत्वाचा विनाशी वनवा विझू द्या. तू गेलास की दुर्योधन प्रत्यंच्या तुटलेल्या धनुष्यासारखा निष्प्रभ होईल. लक्ष लक्ष योद्ध्यांचे अकारण प्राण वेचणारं हे महायुद्ध इथंच थांबेल. जा, पांडवांकडे जा. त्यांच्या नेत्रकडांजवळच्या सुरकुत्या पाणावल्या होत्या. माझ्या पाठीवरचा हात स्पंदत होता. उरातील बाण थरथरत होते. पुन्हा तीच मोहाची कर्तव्यच्युत करणारी मंडलं माझ्या भोवती गरगरत होती. पुन्हा निर्धारानं काहीतरी ऐकवायला पाहिजे होतं. पितामह, हीच कल्पना श्रीकृष्णानं माझ्यासमोर अशाच भावपूर्ण शब्दात मांडली होती. एक राजकीय कुशल पेस म्हणून राजमातेनंही हाच मोह माझ्यासमोर उभा केला होता, आपल्या पुत्रांना माझ्याकडून अभय मिळावं म्हणून. मात्र तीच योजना तुम्ही मांडता आहात, आणि किती सत्यार्थानं. मृत्यूशय्येवर राहून मला तुम्ही ते सांगता आहात, यात तुमचा मजवरचा नितांत जिव्हाळा स्पष्ट होतो आहे. पण माझा मार्ग चुकला आहे. आता तो तसाच चालत जाणं याशिवाय माझ्या हाती काही नाही. जसा पांडवांना वासुदेव आहे, तसाच मी कौरवांना सहाय्यकारी होईल. माझं धन, शरीर, आप्तजन, तशीच कीर्ती मी दुर्योधनासाठी सोडून दिली आहे. वायू अग्नीला करतो तसाच मी अर्जुनासह सर्व पांडवांना संतप्त करीन. क्षमा करा,
पण मोहाच्या महासंभ्रमात मला आता पुन्हा टाकू नका. मला काही देणारच असाल तर केवळ आशीर्वाद द्या. कर्ण, धन्य आहेस. कुंतीचा पहिला पुत्र म्हणून घेण्याची पात्रता तुझीच आहे. जा, वैरभाव टाकून कुरूंचा सेनापती म्हणून हाती धनुष्य घे. एक क्षत्रिय म्हणून निरहंकारी वृत्तीनं सेनेचं नेतृत्व कर. देवादिकांचा वैभवशाली लोक तुझ्या उच्च अंतरात्म्याला प्राप्त होईल. जा, माझे आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहेत, सदैव आहेत. त्यांच्या नेत्रांचा हिमालय शरांची शय्या शिंचण्यासाठी वितळू लागला. त्यांच्या देहात घुसलेले बाण माझ्या उरात सलू लागले. उठून त्यांना अभिवादन करून प्रदक्षिणा घालताना सावरलेला मनाचा कुंभ तडकला. अखंड ब्रह्मचर्य व्रत पाळलेल्या सत्यभाषी अशा पितामहानाही मृत्यू वेढू शकतो, तर मग जगात शाश्वत तरी काय आहे? कशासाठी अर्जुनानं कटी खांद्यावर खेळवलेल्या पितृतुल्य महामानवाचा असा लाकडी ओंडका करून शरांच्या तृणावर फेकला होता? माझ्या नेत्रातून निसटलेल्या अश्रूंची मौतिक त्यांच्या पुण्यपावन चरणांवर टपकली. हात उंचावून त्यांनी आशीर्वाद दिला. जयतु कर्ण. जीवनभर सूर्यदेवांना अर्घ्य देणारा, वृद्ध शरीरात सुदृढ मन वागवणारा तो सेनापती सूर्यदेव उत्तरायणात येईपर्यंत मृत्यूलाही थोपवणार होता. सूर्य उत्तरायणात जाताच आपल्या देहाच्या कटीखालच्या अपवित्र आयनातील पंचप्राण मस्तकातील ब्रह्मरंध्राच्या पावन उत्तरेयनात योगबळावर आणून सूर्यदेवांच्या हिरण्यगर्भी केंद्रात ते विसर्जित करणार होता. त्यांच्या अंतिम साधनेत व्यत्यय नको म्हणून मी शिबिराकडे परत चाललो. भोवतीचे पलिते भकभकतच होते. दाटलेल्या अंधाराला साथ देत रातकिडे तालबद्धपणे कर्कश ओरडत होते. मनाच्या विनेची एकच तार देहाच्या गहन गंभीर गाभाऱ्यात दूरवर सखोल कुठतरी अजूनही छेडली जात होती. राधामातेचा आशीर्वाद घ्यायला मिळाला नव्हता. बाबांचे चरण मस्तकी लावून घेण्याची संधी सापडली नव्हती. वृषालीची भेट झाली नव्हती. सुप्रियेची वार्ता समजू शकत नव्हती. राजवाड्यावर राहिलेला एकटा वृषकेतू कोणत्या कल्पना करीत असेल सांगवत नव्हतं. सेनापतीच्या निवडीच्या प्रसंगी घडलेल्या आकस्मिक घटनांमुळं राजनगरात पाऊलही टाकलं गेलं नव्हतं. कशी भेट होणार सर्वांची? उद्या तर सम्रांगणावर उतरायचं आहे. धन्यवाद. अशाच नवनवीन आणि विविध विषयांवरच्या कथा, कविता आणि पुस्तकांसाठी पुस्तक वाचन बाय अक्षरा पाटील हे चॅनल सबस्क्राईब करा आणि कथा, पुस्तक वाचन कसं वाटलं ते कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. थँक्यू.